आई बाळा, आई बाळा आलास? पाया पडतो. अगं आता 2-3 दिवस सुट्ट्या आहेत. होय, इथेच थांबणार आहे मी. आई लय भूक लागली बघ. ते दे इकडं. तू हात धुवून घे, मी तुला भाकरी वाढते. आई पटकन जेवायला वाढ बघ. अगं आई दे. आहे ए आहे. हा. अगं शहराकडं ते मेसचं जेवण खाऊन लय कटाळा आलता बघ. आता लय मस्त बरं वाटते. तू जेवलीस? नाही र, तर तुझी लय आठवण यायची. अगं नकोच का? हा हे आहे. अगं ते चुलीचा किती दूर झालाय. अरे ते रोजच आहे र. अगं पण त्या दुराने त्रास होत नाही का तुला? अगं एवढं घर बांधलंय आपण, स्वयंपाक घर आहे, गॅसवर का नाही बनवीत? अरे ते कधीच संपलंय. सांगायचं कोणी? फोन केला होता, तू उचललाच नाहीस फोन. गडबडीत असेल कामात. आणि चूल आहे म्हणून 2 घास खाते. मी एकटी कुठून आणणार जाऊन गॅस? काय कृष्णा, कधी आला शहरातून? अरे मगाशी झालं गण्या, ये जेवायला. अरे नको, मी आता जेवलोय, तुझं होऊन दे. बरं ऐक, हा. उरक तुझं, आपण जरा गावात चक्कर टाकून येऊ. हे आहे, मी गावातून जाऊन येतो. बरं लवकर ये र. बरं आहे का गण्या? बरं आहे, बरं आहे. तुझं कसं काय? बरं आहे, बरं आहे. बारीक झाला का गड्या? गण्या कचरा रे.
अरे बस शहरातून आलेला मोठा आला काय बस. अरे गण्या गण्या बोल की. गावले बदललं रे. थोडी कामं चालू आहेत अजून. बाकी तुझं कसं चाललंय शहराकडे? चाललोय रे. ती शहरातली गर्दी 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 गावात आली की बरं वाटतं बघ. हा ना राव, आणि त्यात तू गेल्यापासून करमत नाही का मला. मी गेल्यापासून. हा मग तिचं काय झालं? कोणती? अरे ती रे. कशाला नाव काढतो आबा तिचं? बरं जाऊ दे. काय झालं सांग. अरे लग्न झालं तिचं. अरे वाईट झालं राव. अरे गण्या बोल की. ते गॅस संपलाय रे आणि आईला चुलीचा लय त्रास होतोय. जाऊन दे, उद्या सकाळी येतो घराकडं. हा. गॅसचं करून टाकू आपण काहीतरी. उद्या बरं. करू गॅस. बरं चाल. चल. बोल की. सिलेंडर आला जायचं ना आपल्याला. अरे थांब, मला व्हायचं काम आहे. चल काम करशील नंतर. बर चल. काय तुझं आज सिलेंडरचं मिटवूनच टाकू. चल. सिलेंडरचं पुस्तक आणलं ना? आहे रे. गण्या बोल की. आज सिलेंडर भेटेल ना? भेटन. चल बघू दुकानात. ऐका ना ताई, सिलेंडर आहे का हो एखादं शिल्लक? आहे ना. द्या की. हे घे बाबा लवकर भेटलंय तर. काय तरी. ए ठेव बाबा जरा. काय झालं? आयला का एवढं जड दिलंय का माझ्याकडं? आता कळलं. अरे बाबा लग्न झालं तिचं आता. उठ. चल. अरे कृष्ण, तुला आता सिलेंडर मी कामावर राखतो. बर. आई, अगं आई. काय बाळा, कशाला आवाज देतोयस? अगं सिलेंडर आणलंय नवीन. आता तुला चूल पेटवायची गरज नाही आणि धुराचा त्रास बी होणार नाही. कशाला रे बाळा आणलं? इतके दिवस चाललं होतं ना. अगं असू दे का आई. बरं पटकन गरमागरम भाकरी बनव बर. होय होय, करते आता लगेच. हा. अगं आई, अगं दे ना पटकन भाकरी. अगं झाली का भाकरी? होय. आई हा? तू बी घे ना जेवण. हो रे, ही एक भाकरी टाकते आणि मी बी जेवून घेते. आता होतोय का चुलीच्या धुराचा त्रास? अरे बाळा, चूल ही चूल असते. चुलीचा दुधाचा त्रास होतो का रे? पण आई आता गॅस आणलाय. चुलीवर बनवायचं नाही बरं का स्वयंपाक. होय. आई हा? आता गॅस आणलाय ना व, हे चुलीचं काय काम नाही. काय रे बाळ, त्या चुलीने काय केलंय तुझं? अगं आई, मला तुझी सवय माहिती. गॅस जरी असला ना तू चुलीवर स्वयंपाक करशील. अरे कधी ना कधी तरी लागते ना चूल, राहू दे ना ती. अगं जेव्हा लागेल तेव्हा मी गॅस आणीन ना भरून. नगर रे. तुला नाही कळत काय? आहे हे आहे. हा, काय झालं ग? खोकला लागलाय. डोकं पण दुखतंय. बरं तू आतमध्ये बस, आराम कर. मी गोळ्या घेऊन आलो. हे आहे.
अगं डॉक्टरने गोळ्या दिल्यात, जेवण आधी घे, तर मी काहीतरी खायला बनवतो. ए गाण्या, अरे किती शोधत होत तुला, बोल की. फोन का लागत नाही? अरे स्विच ऑफ झालाय. बोल की. अरे गाण्या, गॅस संपलाय घरी, नाहीची तब्येत बी बरी नाही. होय का? चल बरं गॅस घेऊन येऊ. चल घेऊन येऊ. प्रश्न आहे, हे बी सिलेंडर ठेवतात, बघतो एकदा विचारून. बघ काय झालं रे. अरे ह्यांच्याकडे बी शिल्लक नाही, आणि ते हे बी म्हणते की 2-3 दिवस काही गाडी यायची नाही. गणे, बोल की. थोड्या वेळासाठी तुझ्याच घरात होती की सिलेंडर? जसं काय तुला आता माहितीच नाही बाबा, आमच्याकडे तरी कुठला आलाय तेव्हा सिलेंडर. आम्ही बी चुलीवरच जेवण बनवतोय. बर जातो. काय झालं रे बाळा? अगं आई, सिलेंडर संपले. ते दुकानदार म्हणतात 2-3 दिवस गाडी बी येणार. आता रे बाळा, मी करतो काहीतरी. अरे कधी ना कधी तरी लागते ना चूल, राहू दे ना ती. आमच्याकडे तरी कुठला आलाय तेव्हा सिलेंडर. आम्ही बी चुलीवरच जेवण बनवतोय. काय रे बाळा, चूल का पेटवली? गरज नव्हती ना तुला? माग नेऊन टाकली होतीस ना? काही चुकलं माझं. तू बरोबर बोलायचीस, कधी ना कधी चुलीची गरज पडन म्हणून. पण अगं आई, मी तुझ्या काळजीपोटीच केलंय. तुला चुलीच्या धुराचा त्रास व्हायचा ना, मला आता कळलंय. चुलीच्या धुराचा त्रास नसतो होत. चल हो बाजूला, मी आता भाकरी करते. पण आहे तुझी तब्येत? बरी आहे रे आता. ऐक ना, जशी आई एक वेळ उपाशी राहून आपल्या लेकरांचं पोट भरते ना, तशी चूल स्वतः जळून आपल्या सगळ्यांची भूक भागवते.